उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असणार। मुख्यमंत्री पदाचा चेहरा मात्र निवडणुकीनंतरच ठरणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती। देशामध्ये कम्युनल सिव्हिल कोड ऐवजी एकच सेक्युलर सिव्हिल कोड असावा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची अपेक्षा। सिव्हिल कोडवर देशभर चर्चा व्हावी, असं लाल किल्ल्यावरून केलं आवाहन। देशातील 140 कोटी लोकांनी संकल्प केला तर 2047 पर्यंत विकसित राष्ट्राचं लक्ष्य पूर्ण करू शकतो। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं देशवासियांना संबोधन। वैद्यकीय क्षेत्रामध्ये महाविद्यालयांमधून येत्या 5 वर्षात 75,000 नव्या जागा निर्माण करणार, पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा। बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांनी तिरंगा फडकवला, संजय राऊतांचा टोला। सेक्युलर सिव्हिल कोड सारखा निर्णय देशाच्या शांतता आणि सुव्यवस्थेला परवडणारा नाही, राऊतांची टीका। नवाब मलिक यांच्याकडून अखेर अजित पवारांच्या सोबत असल्याचं जाहीर। मलिक यांच्या एक्स पोस्टच्या प्रोफाईलमध्ये घड्याळाचं चिन्ह। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला माझा स्पष्ट विरोध। अजित पवार अर्थमंत्री असेपर्यंत शक्तीपीठ महामार्ग होणार नाही, मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापुरात ध्वजारोहणानंतर दिली ग्वाही। स्वातंत्र्यानंतर 56 वर्ष ज्यांनी झेंडा फडकावला नाही असे लोक आता नेतृत्व करतायत, संजय राऊतांची टीका। तर मंत्रिमंडळातले वाद खरे असून मंत्र्यांमध्ये गँगवॉर पेटलाय, अशीही टीका। ठाण्यातल्या मुंब्र्यात गांधीजी, शिवाजी महाराज, आंबेडकरांसोबत टिपू सुलतानचे फोटो घेऊन तिरंगा रॅली। पोलिसांकडनं हरकत, पण रॅली काढणाऱ्यांचा आग्रह पडला भारी। ऐन स्वातंत्र्य दिनी पुणतांब्यात रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन। थांबा बंद केल्यामुळे गावकऱ्यांनी केलं रेल रोको आंदोलन। नागपुरात क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं फडणवीसांनी केला हात साफ। बावनकुळेंसोबत खेळले बॅडमिंटन, तर आशिष देशमुखांसोबत बुद्धिबळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।